मंत्रिमंडळातील ओबीसी संदर्भातील सब कमिटीची बैठक झाली। माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, भुजबळ साहेब, गणेश नाईक साहेब, गुलाबराव पाटील साहेब, संजयजी राठोड साहेब हे 6 ओबीसीचे कॅबिनेट मिनिस्टर त्या सब कमिटीच्या बैठकीला होते। महाराष्ट्राचं सरकार अस्तित्वात आल्यापासून ओबीसीचा एकही प्रश्न प्रॉपर पद्धतीनं मार्गी लागत नाही, याचं आम्हाला दुःख आहे। दुसरी गोष्ट, देशभरामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही आमची ओबीसींच्या अनेक संघटनांची देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनची मागणी आहे। परंतु कास्ट वाईज सेन्सस होत नाही। सेन्ससचं काम सुरू झालेलं आहे। आम्ही ओबीसी बांधव भयभीत आहोत, कारण आम्हाला मोजलं जात नाही। आम्हाला मोजलं गेलं नसल्यामुळं आमची संख्या, आमचा इम्पेरिकल डेटा, आमचा सोशो इकॉनॉमिकल सर्वे गव्हर्नमेंटच्या हातात नसल्या कारणानं वेगवेगळ्या कोर्टामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अडवणूक केली जाते। नक्की ओबीसीची संख्या किती? या महाराष्ट्राच्या 100% बजेटपैकी म्हणजे 7 लाख करोड रुपयांपैकी या महाराष्ट्रातल्या ओबीसी बीजेएनटीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनांसाठी किती निधी दिला जातो, किती संख्येवर तो पर्क्युलेट होतो, वितरित केला जातो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अधांतरी आहेत। या सगळ्या प्रश्नांचं वास्तव भयानक आहे। एका बाजूला कोस्टल रोड पूर्ण होतो, समृद्धी महामार्ग पूर्ण होतो, हजारो लाखो करोडोंचे आर्थिक प्रोग्राम सक्सेस होतात, यशस्वी होतात, झाले पाहिजेत। आमचा त्याला विरोध असायचं कारण नाही। म्हणजे तुम्ही सोशल असिस्टन्स, पब्लिक वेलफेअर बघताय, लोककल्याणकारी राज्य करायचं तुम्ही प्रयत्न करताय, पण दुसऱ्या बाजूला जे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे, ज्यांच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव झालाय, मग ते SC ST बांधव असतील, ओबीसी बांधव असतील, बीजेएनटी बांधव असतील, या लोकांना तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी एक वसतिगृह देऊ शकत नाही, महाज्योतीला निधी देऊ शकत नाही, असे अनेक प्रश्न आहेत। जवळजवळ 11-12 प्रश्न मी त्या दिवशी ओबीसीच्या सब कमिटी समोर मांडले। आमचा ज्वलंत आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असा आहे, गेल्या 2-4 वर्षापासून आम्ही आंदोलनं करतोय महाराष्ट्रामध्ये, ओबीसीचं आरक्षण संपलंय। जरांगे नावाच्या एका खुळचट, अशिक्षित, अनपढ माणसाच्या मागण्यावरून महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवलंय, लोकनियुक्त सरकारनं संपवलंय आणि आमच्या 50-60% ओबीसींच्या हिताचं संरक्षण करण्यामध्ये महाराष्ट्राचं सरकार अपयशी ठरलंय। हा आमचा आरोप आहे सरकारवरती। सरकार आम्हाला कधीही ओबीसींचा काय से आहे, ओबीसींचं काय म्हणणं आहे, हे कधीही ऐकून घ्यायला तयार नाही। जरांगेने अंतर्बलीमध्ये बसायचं, आंदोलनाची घोषणा करायची आणि तिथं महाराष्ट्र शासनाचं शिष्टमंडळ जाणार, बेकायदा मागण्यांना प्रतिसाद देणार, बेकायदा GR काढणार आणि ओबीसीच्या अनाथ माती घालवण्याचं पद्धतशीर काम, पद्धतशीर षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये आखलं जात आहे। म्हणून आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी, स्कॉलरशिप संदर्भातली मागणी, आमची संख्या किती आणि आम्हाला बजेट मिळतं किती, 7 लाख करोड पैकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अर्थतज्ञ आहेत असं मी मानतो आणि आहेत। पण या मुख्यमंत्र्यांनी 7 लाख करोड पैकी म्हणजे 100%पैकी 50% म्हणजे अर्धी लोकसंख्या असलेल्या ओबीसीला 0.6% बजेट सामाजिक न्याय हक्कांच्या ध्येय धोरणांसाठी, योजनांसाठी दिले। हा आकडा 1%च्या पुढे कधीही जाऊ शकला नाही। हे या ओबीसींचं दुर्दैव आहे। आजही भटके विमुक्त जाती जमाती जमिनीशी समांतर पागामध्ये राहतात। मागासवर्गीय, बलुते, आलुते, भटके विमुक्त जाती जमाती या लोकांमध्ये जर जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरनं जर मराठा समाज आज रोजी ओबीसी मध्ये इन्क्लूड झालाय, तर ही लोक कुठे जातील? सामाजिक न्याय कुणाकडे मागतील? आमच्या हिताचं संरक्षण लोकनियुक्त या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, दायित्वाची जबाबदारी म्हणून, आमच्या हिताचं संरक्षण घेण्याची शपथ तुम्ही घेतली म्हणून तुम्ही आमच्या हिताचं संरक्षण करणार का? हा प्रश्न महाराष्ट्राच्या लोकनियुक्त सरकारला आहे। हा प्रश्न विरोधकांमध्ये दुर्बिणीने शोधावे एवढे विरोधक महाराष्ट्रामध्ये उरले। त्या विरोधकांना ओबीसीचं काहीही पडलेलं नाही, त्या विरोधकांना दीनदलितांचं काहीही पडलेलं नाही।
सामाजिक न्याय विभागाचे पैसे वेगवेगळ्या विभागाकडे डायल्यूट केले जात आहे. आम्ही सामाजिक न्याय हक्क मागायचे नाही, सामाजिक न्याय मागायचे नाही. वी वॉन्ट सोशल जस्टिस. हे असे अनेक प्रश्न आहेत. आम्ही महाराष्ट्रामध्ये 100 सभा घेत आहोत छोट्या 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 ग्रामीण भागामध्ये. कोण जरांगे कुठलं आंदोलन करतो, काय करतो, देणं घेणं नाही आम्हाला. आम्ही आजपर्यंत संविधानिक भाषेत बोलत आलो. रिझर्वेशन पॉलिसी म्हणजे काय, मागासवर्गीय कुणाला म्हटलं जातं, आरक्षण कुणाला दिलं जातं, या प्रश्नावर आम्ही महाराष्ट्रामध्ये आवाज उठवत आलोय. पण तो कोण कुठला लाड, भाजपचा कुठला परिषदेवरचा वरिष्ठ सभागृहाचा हॉटेलवाला झाडू पोछा करणारा आमदार, तो मनोज जरांगेकडे जातो. काय कळतं मनोज जरांगेला आणि काय कळतं प्रसाद लाडला? मला वाटतं भाजपनं असली माणसं निवडून भाजप सेल्फ गोल करते. ही तिनपट माणसं आहेत, तिनपट. ग्रामीण भागामध्ये आमच्या गावगाड्यातल्या बोली भाषेमध्ये आम्ही भटकी विमुक्त जाती जमातीमधली माणसं आहोत, आम्ही ओबीसी मधली माणसं आहोत. अरे आमच्या दिवसाची सुरुवात शिवेनी होते. मग आम्ही जर शिवराळ भाषेत बोलायला लागलो ना, मग हे टंबरेळ काय यांना नॉलेज आहे प्रसाद लाडला आणि मनोज जरांगेला? तुम्ही ओबीसीच्या अनाथ माती कारवायला चालला आहात. आणि गव्हर्नमेंटला आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, ओबीसींचा काय से आहे, काय म्हणणं आहे, हे तुम्ही ऐकणार नाही. झुंडीनं कोणतरी उठतो आणि तुम्ही त्यांच्या बाजूनं बेकायदा GR करता, पारित करता. होय, ओबीसीचं आरक्षण संपलंय. एकच उदाहरण देतो, शेकडोनं उदाहरण आहेत माझ्याकडे. पुण्याजवळ उरळी देवाची फुरसुंगीजवळ एक नगर परिषद असते. तिथं 9 जागा ओबीसींच्या राखीव होत्या. 9 पैकी 9 मराठा, कुणबी आणि कुणब्यांचे दाखले काढून 9 पैकी 9 जागा ओबीसींच्या मराठा कुणबीने घेतल्या. मग दौंडच्या नगराध्यक्ष पदावरती दुर्गादेवी जगदाळे नावाच्या हाय प्रोफाईल खानदानी वतनदारी, ज्यांचं नेपाळच्या राजघराण्याशी ब्लड रिलेशन आहे, त्यांनी कुणबीचा दाखला काढला आणि ओबीसीच्या जागेवर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढली आणि नगराध्यक्ष झाले. काय हो, त्या दुर्गादेवी जगदाळेच्या बाबतीत या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमध्ये कोणतं सोशल डिस्क्रिमिनेशन झालं असेल? दुर्गादेवी जगदाळे, परत आमच्या फलटणच्या सभापती भोसले, काहीतरी शिवांजली भोसले, आमच्या कोल्हापूरच्या महाराणी, कोल्हापूरच्या महापौर रूपराणी निकम, आमच्या साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा आमदार महेश शिंदेच्या सुविद्य पत्नी डॉक्टर शिंदे यांच्या बाबतीमध्ये, यांच्या जातीच्या बाबतीमध्ये कोणता सामाजिक दुजाभाव महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये समाज व्यवस्थेमध्ये झाला असेल? त्यांनी कोणती जात दाखवली असेल, कोणता व्यवसाय दाखवला असेल, त्यांच्या कोणत्या पिढीला सामाजिक दुय्यम वागणूक, हीन दर्जाची वागणूक मिळाली असेल, म्हणून या लोकांनी ओबीसीचे दाखले काढले, म्हणून या लोकांनी ओबीसीच्या जागेवरती दाखले काढून बेकायदा ताबा मारण्याचं काम केलं असेल. मुख्यमंत्री महोदय, देताय तुम्ही उत्तर आम्हाला या गोष्टींचं? मुख्यमंत्री महोदय, देताय का या प्रश्नांची उत्तर आम्हाला? ओबीसीचं आरक्षण तुम्ही संपवलंय, ही ओबीसीची भावना आहे. खूप काही गोष्टी आहेत बोलता येण्यासारख्या. 100 आम्ही सभा घेतोय महाराष्ट्रामधल्या छोट्या मोठ्या. आम्ही गाव कसामध्ये गावगाड्यामध्ये जातो आहोत. मंत्रिमंडळ सब कमिटीचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब, तुम्ही सब कमिटीच्या आम्ही जे प्रश्न मांडलेले आहेत तुमच्या समोर, ते प्रश्न तुम्ही निर्गमित केलेले आहेत किंवा त्या त्या विभागाला तुम्ही तसे निर्देश दिलेले आहेत. तुम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना महाराष्ट्रातल्या ओबीसी भटके विमुक्त जात समूहांच्या वेगवेगळ्या जातीच्या महापुरुषांच्या नावानं तुम्ही महामंडळांची घोषणा केली. त्या महामंडळांचे अध्यक्ष कुठे आहेत? त्या महामंडळांना कार्यालय भेटली का? त्या महामंडळांना तुमच्या बजेटमध्ये बजेट भेटलं का? एखादा सचिव भेटला का? एखादा शिपाई भेटला का? आणि मग जर ते भेटले नसतील तर या बांधवांना कसा तुम्ही न्याय देणार आहात? म्हणजे चुनावी जुमला होता तुमचा. ओबीसीचं मतदान हवं होतं तुम्हाला. सत्तेपर्यंत जायला तुम्हाला आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावरची लोक आठवतात. निवडणुका लागल्या की ओबीसी सेलचे प्रमुख तुम्हाला आठवतात. कोण आहे भाजपचा ओबीसीचा सेल प्रमुख? काय आहे त्याची ओबीसी बद्दलची भूमिका? कोण आहे काँग्रेसचा ओबीसी सेलचा प्रमुख?
आज रोजी ओबीसीचं आरक्षण गेले, ओबीसी सेलचे प्रमुख, अरे लाथ मारा त्या पदावरती, अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत असताना तुम्ही ओबीसी सेलच्या प्रमुख पदावर काम करताय, नगरसेवक म्हणून निवडून जाताय. पुण्यामधलं, पिंपरी चिंचवड मधलं, कॉर्पोरेशन मधलं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलंय. कुठल्या भाषेत सांगायचं? कुठं आहे संविधान? कुठं आहे गावगाड्यातले ही छोटे 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 घटक ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झाला, ज्यांनी शेकडो वर्ष त्या जातीत जन्म घेतल्या कारणानं त्यांना या परिस्थितीला सामोरं जावं लागलं. त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमामध्ये त्यांचा कास्टवाईज सेन्सस करा म्हणून सांगितलं. नाही, अरे 7 समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी कास्टवाईज सेन्सस केला, पण या मातीमधल्या लोकांनी ज्या लोकांवरती अन्याय केला, ज्याला गावगाड्याच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला नाही, त्या माणसांना न्याय देण्यासाठी ही माणसं पुढे येत नाही. मग जरांगे सारखं टिनपाट टंबऱ्याळ उठतं आणि काय म्हणतं ते की ह्या ओबीसी मध्ये ज्या जाती टाकल्या 94ला त्यांचा कुठला सर्वे केला? काय म्हणतं ते? त्यांचा कुठला सर्वे केला? ओबीसींचा कुठला सर्वे केला? अरे त्या टिनपाट टंबऱ्यावर माणसाला सांगा, ओबीसींचा सर्वे करायची आवश्यकता नाही. या महाराष्ट्राच्या, या भारत देशाच्या गावगाड्यामध्ये, समाज व्यवस्थेमध्ये नाभिकाला कोणत्या तुझ्या भावाला सामोरं जावं लागलं? परटाला कुठल्या तुझ्या भावाला सामोरं जावं लागलं? पारद्याला कुठल्या तुझ्या भावाला सामोरं जावं लागलं? मेंढपाळाला मेंढ्याचे कळप घेऊन जात येत असताना त्याला कुठल्या तुझ्या भावाला सामोरं जावं लागलं? त्या जातीमध्ये जन्म घेतला म्हणून बेरड, बेडर, रामोशी, बेलदार, वडार या माणसांना कुठल्या सोशल डिस्क्रिमिनेशनला सामोरं जावं लागलं? माझ्या भारताचं संविधान ज्या समाज रचनेमध्ये वेगवेगळ्या जात समूहांनी वेगवेगळ्या जात समूहावरती सामाजिक दुजाभाव केला, अन्याय केला, त्यांना हीन लेखलं, हीन दर्जाची वागणूक दिली, त्या जातीमध्ये जन्म घेतले म्हणून त्या जाती ओबीसी मध्ये आल्या, विजयंती अ ब क ड मध्ये आल्या. काय करणार या खोळप्याला? बुजगावलं असतं ना, पाखरं हाकायला लावलेलं, तशा पद्धतीचं हे खोळचट. काय बोलावं आम्ही? किती दिवस आम्ही या महाराष्ट्रामध्ये, किती दिवस आम्ही संविधानाची भाषा बोलायची? किती दिवस आम्ही लोकशाही मधली योग्य ती भाषा बोलायची? ऐकायला तयार नाही. 8-15 दिवस गेलं, महिना 2 महिने गेलं की मी उपोषणाला बसणार. अरे त्या उपोषण नावाच्या लोकशाही मधल्या सर्वात सामर्थ्यवान वेपन्सचा, सामर्थ्यवान आंदोलनाचा अरे उपोषण कुणी केलं? विनोबा भावेनी केलं. अरे उपोषण कुणी केलं? महात्मा गांधींनी केलं. ह्याला लोकशाहीची चाड नाही. ह्याला आरक्षण कुणाला दिलं जातं? गावगाड्यातल्या दीनदलिताची, गावगाड्यातल्या ओबीसीची चाड नाही. बर, ह्याची जात ओबीसी मध्ये सामील झाल्यानंतर ओबीसीचं झोपडं कसं उद्ध्वस्त होणार आहे यावर या महाराष्ट्रातला एकही नेता, एकही मंत्री, एकही ओबीसीचा नेता बोलायला तयार नाही. तो लाड नावाचा हरामखोर आमदार, तोंडात शिवी येते माझ्या, मी जबाबदारीने शिवी देतोय, हरामखोर आहे तो, त्याचा उद्योग उभा केलाय तो. आमच्या या सगळ्या लोकांची हरामी खाऊन देणं तो उद्योग उभा केलाय. तो काय म्हणतो की मनोज दादानं हत्ती अख्खा गेलाय आणि शिपूट राहिलाय. म्हणजे ओबीसीचं आरक्षण सगळं संपलंय, आता शिपूट राहिलाय, तो शेपूट काढायला मी आलोय. म्हणजे तू ओबीसीचं आरक्षण संपवायला आलास? भाजपनं तुला यासाठी पाठवलं? परत म्हणतो मी माझा समाज म्हणून आलो. पहिला आमदारकीचा राजीनामा उपोषणाला अडवलं तुला कुणी? हे वास्तव आहे. 60% ओबीसींचं हे वास्तव आहे. ओबीसींच्या पोरांना कळतंय. इथली न्याय व्यवस्था सुद्धा सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या दीनदलितांच्या बाबतीत, ओबीसींच्या बाबतीत बेकायदेशीररित्या वक्तव्य करताय. न्यायालय सुद्धा, अरे जनता सार्वभौम आहे, आम्हाला बोलायचा अधिकार आहे. सन्माननीय चांगल्या न्यायाधीशांचा रिस्पेक्ट करून बोलतो. म्हणे ओबीसी मध्ये जन्माला आला नोकरदार असेल तर त्याच्या पोराला कशाला आरक्षण? या प्रश्नावरती स्वतंत्र 1 तासाची डिबेट होऊ शकते. मी आता तुमच्यासमोर तुमचा वेळ घेणार आहे. काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारावे. शोषित वंचित आहोत आम्ही. मनोज जरांगे सारख्या आमच्या मागे कारखानदार, ठेकेदार, आमदार, वेगवेगळे आमदार, हे लाड भीड हे सगळे आहेत ना.
हे काय उद्योग करतात पडद्यामागं, हे आम्हाला बोलायला लावायची वेळ येऊ नये. कारण आम्हाला एकच पडलंय की आमचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत, रिझर्वेशन पॉलिसी टिकली पाहिजे. अरे शेकडो वर्षाचा स्पॅन कुणीकडं, आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर 70-80 वर्षाचा स्पॅन कुणीकडं, कसा न्याय भेटेल बरं? एखाद्या दिनदलित घरातला एखादा शिक्षक झाला तर त्याची पुढची पिढी लगेच सिव्हिलायझेशन मध्ये येते किंवा लगेच त्याला मान सन्मानाची एखाद्या काल परवा काय बोलला तो मनोज जरांगे, बघा ते प्रश्नाचं उत्तरच देतो तुम्हाला. तो बोलला की भुजबळांचा कारखाना नाही का, ओबीसीचे कारखाने नाहीत का? अरे हेकण्या, दलित समाजामधला एखादा कलेक्टर झाला, ओबीसी मधला नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, परीट किंवा लोहार समाजातला एखादा IAS जरी झाला तरी त्याचं जात वास्तव जात नाही. हजारो वर्ष इथल्या माणसाचं रक्त जरी काढलं तर त्या रक्तामध्ये सामाजिक दुजाभाव येतो. आणि तुला ओबीसी मध्ये प्रवेश करायचा आहे ना, तर ओबीसी मधल्या कुठल्या जातीमधला कुठला व्यवसाय तुझ्यावर गरिबी आली त्यावेळी तू स्वीकारलास ते सांग. आम्ही गरीब झालोय, आम्ही शेकडो एकरावरनं आम्ही गुंट्यावर आलोय. अरे तुझ्याकडे गुंट तर आहे. अरे गावगाड्यातल्या भटक्या विमुक्तांकडं गावगाड्यात 1 गुंठ्याची जमीन धारणा घर दिलं नाही त्याला अजून इथल्या व्यवस्थेनं, आणि म्हणतोय आम्ही ओबीसी मध्ये गरिबी आली म्हणून. मनोज जरांगेच्या, मी खूप परखड आणि वास्तव बोलणार आहे, मनोज जरांगेच्या कम्युनिटीनं गरिबी आली म्हणून आमचा नंदीबैलवाला मेडंगिया जोशी घेतलाय नंदीबैल, कमरेला डोलगं बांधले, गाबू गुबू गाबू गुबू गाबू गुबू गाबू गुबू करत गेलाय. तुमच्यावर गरिबी आली म्हणून आमच्या नाभिक बांधवाचा व्यवसाय तुम्ही कधी स्वीकारला? तुम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे, तुम्हाला सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण पाहिजे, कुठले पॅरामीटर्स तुम्ही फुलफिल करता? आता टंबरेला काय करणार आहे या गोष्टी? पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करू नये, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला करू नये. आणि तो काय म्हणतो, तो प्रसाद लाड्या, तो म्हणतो की मी माझ्या जातीचे प्रश्न मांडले म्हणून हाकेच्या पोटात पोट शिळकावं. अरे मान ना तुझे प्रश्न, कुणी सांगितलं? पण संविधान गावगाड्यातल्या व्यवस्थेतल्या शेवटच्या घटकाच्या हिताचं संरक्षण करतं. झुंडशाही करते. लाड्या तुला झुंड निवडणुका जिंकायचे तुम्हाला? आमच्या गावगाड्यात 60% लोकसंख्या आहे. झेंझी, कॉक्रोच जनता पार्टी, तोंडचा तुम्ही सलाईनवर आला होता. आम्हा झेंझींना 25 ते 26 वर्ष वयोगट असलेल्या माणसाला जर तुम्ही समजून नाही घेतला ना, तुमची माती केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हे खूप वास्तव आणि भयानक तुमच्या समोर मानतोय. तुमचे लोकप्रतिनिधी एखाद्या समाजाबद्दल अपपर भाव बाळगणार नाही अशी हाऊस मध्ये गेल्यानंतर तुम्ही शपथ घेता. लाड्या, वरिष्ठ सभागृहाचा तू आमदार, काय करतो रे? तुला आरक्षण? तू गेला तिथं, अरे जरांगेकडं निवृत्त न्यायाधीश गेले, अटॉर्नी जनरल गेले, वेगवेगळे मंत्री गेले, आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब गेले मुख्यमंत्री म्हणून, आमचे उदयजी सामंत एकदम शांत संयमी भाषेमध्ये, एकदम दोन्ही बाजू समजून घेणारा, एकदम प्रॉपर पद्धतीनं मनोज दादा जरांगेला काय म्हणायचं आहे ते सरकार दरबारी म्हणणारा, आणि सरकारला काय म्हणणार आहे ते मनोज दादाच्या समोर जाऊन मांडणारा. अशा माणसाचं त्यांनी ऐकलं नाही. आणि लाड, तू हॉटेलवाला, तुझं काय ऐकेल हा टंबऱ्या? हे वास्तव आहे, हे भयानक आहे. आमच्या वेदना काय आहेत, आमच्या समस्या काय आहेत, आमचं म्हणणं काय आहे, इथल्या लोकनियुक्त सरकारनं आमची सुद्धा बाजू ऐकली पाहिजे. आणि जर तुम्हाला 10-12% मताची काळजी वाटत असेल, जर तुम्हाला कारखानदारांच्या रसडीवर उभं राहिलेल्या या बुजगावण्याची धास्ती असेल, तुमच्या मनामध्ये भीती असेल, तर आम्ही सुद्धा गावगाड्यामध्ये 50 ते 60% आहोत. कल्पना आहे लक्ष्मण हाकेला, 300-400 जाती आहेत, त्या एकत्र येणार नाही. पण एकत्र आल्या, आमचा जर ओबीसीचा जगन्नाथाचा रथ ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशी यांचे इमले, यांचे कारखाने, यांचे रिपीट अगेन अगेन आमदार, खासदार, मंत्रीपद होणं तुम्हाला मातीला मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सर कुठे तर आता आपण म्हणलात की प्रसाद केलेला आहे. भाजपनं हे कुठेही सांगितलेलं नाही, मुख्यमंत्र्यांनी कुठेही अशी कुठली मंडळ काय आपलं शिष्टमंडळ पाठवत आहोत असं कुठेही डिक्लेअर केलं नाही. मीडियाला काय येतं हे सगळं?
अरे मीडिया तर चौथा स्तंभ आहे ना. काय त्या जरांगेंच्या शिव्या दाखवते तुम्ही, शिव्या. एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या नेतृत्वाबद्दल, मुख्यमंत्र्यांची आई बहीण काढणारा, त्या तुम्हाला बातमी पाहिजे. जेन झी येईल बरं का. आणि त्या जेन झीची सुनामी कुठल्या मार्गाने कशी येईल, कुठून येईल, आबाळातून येईल, समुद्रातून येईल, वाट लागेल, वाट. एवढं लक्षात ठेवा. हा जमाना जेन झीचा आहे, हा जमाना डिजिटल मीडियाचा आहे, हा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे. त्यामुळे सावध असा. सर, जे हैदराबाद गॅझेट सध्या जे मंजूर झालं सर म्हटलं जाते किंवा त्याचा GR निघाला आहे, तरी सुद्धा परत उपोषण कॅसिटी किंवा बाकीचे हे बघा, तू म्हणत जरांगे मी प्रेस थोडीशी ऐकली, मला पत्रकारांनी पण प्रश्न विचारले होते की आम्ही गॅझेटियरमध्ये आहोत, ओबीसी कुठं आहे. अरे मूर्खा, कुठल्या मूर्खाच्या नंदनवनात हा जगतो आणि काय खातो आणि ह्याला कोण फिडिंग करतं, कोण याला ज्ञान आणि सल्ले देतं हे कळत नाही. काय म्हणतो तो, आम्ही गॅझेटियरमध्ये आहोत आणि ओबीसी कुठं आहे. ओबीसी शेकडो वर्षाच्या गावगाड्यामध्ये वेगवेगळ्या जाती चिनून मारले, चिनून. कळलं का नाही त्याला माहिती नाही कसं चिनून मारतात. मराठा गॅझेटियर मध्ये आहे म्हणतो. कुठल्या गॅझेटियर मध्ये लिहिलंय की मराठा सामाजिक दृष्ट्या मागास आहे. गॅझेटियर मध्ये तुमची रेव्हेन्यूची नोंद आहे. कुठल्या गॅझेटियर मध्ये लिहिलंय की मराठा समाज मराठा असल्या कारणानं त्याच्यावरती महाराष्ट्रातल्या या जातीनं सामाजिक दुजाभाव केला, अन्याय केला, त्याला वापरून घेतलं, त्याला हीन दर्जाची वागणूक दिली, असं कुठल्या गॅझेटियर मध्ये लिहिलंय. आणि त्या ज्या गॅझेटियरच्या द्वारे तुम्ही त्यांना ओबीसी मधलं आरक्षण देताय. मुख्यमंत्री महोदय, या प्रश्नांची उत्तर हवी आहेत आम्हाला. कुठल्या गॅझेटियर मध्ये लिहिलंय की मराठा समाज मागास आहे म्हणून. काय चाललंय नक्की हे. हे वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत. कुठल्या गॅझेटियर मध्ये लिहिलंय मराठा सामाजिक दृष्ट्या मागास आहे. मराठा समाजावरती या जातीनं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्यांच्यावर अन्याय केलाय. नाभिकानं केला, सुतारानं केला, लोहारानं केला, डंगरानं केला, माळ्यानं केला, कोळ्यानं केला, तेल्यानं केला. अरे कुणी केला तुमच्यावर अन्याय म्हणून तुम्ही सामाजिक मागास झालात. हे भयानक वास्तव आहे. महाराष्ट्रातल्या 60% ओबीसींना जर आम्ही जागा केलो ना, तुमचे कारखाने आणि तुमच्या या गड्या उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी, आमदारांनी, खासदारांनी आणि जरांगेला फिडिंग करणाऱ्या, पाठिंबा देणाऱ्या, शिष्टमंडळ पाठवणाऱ्या पुढाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुमची प्रमुख मागणी काय आहे? आमची प्रमुख मागणी ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. आज रोजी ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त झालंय. आमच्या बाजूनं सरकार नाही, आमच्या बाजूनं न्याय व्यवस्था नाही. जनता सार्वभौम आहे. बहुमताला किंमत असेल, लोकशाहीमध्ये निवडणुकांना किंमत असेल, ओबीसी रस्त्यावर उतरेल, ओबीसी बॅलेट मधून हा रोष दाखवून देईल. आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून तुम्ही लढा क्वांटम काढलाय. मग राहिले का आता राहिलंच नाही. तेच सांगतोय ना, आमच्या हिताचं संरक्षण लोकनियुक्त सरकारनं केलेलं नाही. ओबीसी देशोधडीला लावण्याचं काम एका टंबरेल्या माणसाच्या सांगण्यावरनं ओबीसीला देशोधडीला लावण्याचं काम 12-13 करोड जनतेचं दायित्व असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या ओबीसीच्या अनाथ माती कालवलेली आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे कोणतं म्हणजे मोठं राजकीय कोण आहे, काय आहे, कुठले राजकीय, आम्ही पण यादी बनवले ना. राजेश टोपेला आम्ही पराभूत केलंच ना. आता हे सरकार घडवायला लागतंय, आता हे फडणवीसांचं सरकार घडवायला लागतंय. अरे तू एक सरपंच पद निवडून आणू शकला नाहीस. एवढी आपटून एवढा आम्हाला तू गृहीत धरलायस ओबीसींना. आमची काय 6 कोटी जनता आहे. कुणी मोजली, कधी मोजली. आणि म्हणे ओबीसी काय ओबीसी 60% तर मग आम्ही किती आहे. अरे 1831ला लास्ट सेन्सस झाला होता कास्ट वाईज, इंग्रजांनी केला होता. त्याच बेसवरती भारत सरकारमधल्या सगळ्या गोष्टी चालतात. इथल्या लोकांना कास्ट वाईज सेन्सस करायचं नाही. जरांग्या, फुलफुळ्या. कारण आमच्या ओबीसीची संख्या किती जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला आमदार म्हणून निवडून देतील का ओबीसी. गावागावाच्या वेशीवर तुम्हाला अडवतील. हे वास्तव तुम्हाला कळू द्या. 7 समुद्र पलीकडून आलेल्या इंग्रजांनी पारद्याला मोजलं, भटक्याला मोजलं, मसंजोग्याला मोजलं, गावगाड्यातल्या दीनदलिताला मोजलं, जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासीला मोजलं, गावगाड्यात राहणाऱ्या बलुत्या आलुत्याला मोजलं. ते तसे का वागतात. विजयंती अ मध्ये का टाकली ती लोक, विजयंती ब मध्ये का टाकली लोक, ब च अ ला घेता येतं का. आणि मग जरांगे काय म्हणतो,
आम्हाला ओबीसी मधलं पाहिजे. अरे ओबीसी मधल्या ओबीसी मध्ये अचा माणूस बचं आरक्षण घेऊ शकत नाही, बचा माणूस कचं आरक्षण घेऊ शकत नाही, डचं आरक्षण घेऊ शकत नाही. कारण अ म्हणजे वेगळं, त्याच्या मागं काहीतरी वेगळं लॉजिक आहे, ब म्हणजे त्याच्या मागं काहीतरी वेगळं लॉजिक आहे, क म्हणजे त्याच्या मागं काहीतरी वेगळं लॉजिक आहे. मग तुला ओबीसी मध्ये आरक्षण दिलं तर तुला आम्ही कशात टाकायचं? तुला जोशींच्या समूहामध्ये टाकायचं, तुला धनगरांच्या समूहामध्ये टाकायचं. मेंढर टाकली तुम्ही, तुम्हाला ब मध्ये टाकायचं. तुम्ही आराधना केली देवांची. आमचा कुडमुळ्या जोशी, आमचा गोंधळी, आमचा वासुदेव, आमचा भराडी, आमचा नंदीबैलवाला ब मध्ये टाकायचं. तुला काय ब मधलं तू केलंस हे किती कळतंय मला माहिती नाही. गाढवाच्या समोर वाचली घेता असला प्रकार आहे हा. पण ह्या गाढवाला नमस्कार चमत्कार करून लोकनियुक्त सरकारमधले प्रतिनिधी तिथं जातात, याचं आम्हाला वाईट वाटतं. ज्या तडफेनं ज्या वेदनेनं तुम्ही बोलताय ते पर्यंत पोहोचतं. सध्या तुम्ही ज्या सभा अरे घेतल्या मला माझ्या मीडियावरती आणि माझ्या कॉमन मॅनवरती विश्वास आहे. कुणी डोळ्यावर पट्टी बांधली असेल आणि कुणी झोपेचं सोंग घेतलं असेल तर त्याला आमचं नाही लागेल. महायुती सरकार म्हटलं कोण असेल त्यांच्या मागं, जरांगेच्या मागं महायुती हे बघा, कोण तुम्ही आहे? यादी बनवली म्हटलं ना तुम्ही. काय काय यादी बनवली म्हटली ना. यादी बनवली ना. कोण आहेत? अरे महायुती आमच्याकडे यादी आहे. कोण माणसं कधी भेटतात, काय करतात. मी राजेश टोपेला पराभूत केला ना, सांगून केला ना. निवडणुकीच्या अगोदर 2 महिने जाहीर केलं होतं ना की तू राजेश टोपेला निवडून आणून दाखव. महायुती मधलं अरे भरपूर आहे. हे बघा, म्हणतो माहितीमधले आहे, विरोधकांमधले आहे. आता दिलेलं आरक्षण मराठा समाजाला रद्द करावं असं प्रमुख मागणी होती. मराठा समाजाला जर ओबीसी मध्ये टाकलं तर मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये मी जी नावं घेतली ती माणसं टिकतील. ओबीसी इज इक्वल टू, पूर्वी कोणतरी सोनार असायचा, लोहार असायचा, पूर्वी कोणतरी ओबीसी मधली जात समूहातला माणूस असायचा, बंजारा असायचा, राठोड असायचा एखादा. आता ओबीसी म्हटलं की कुणबी सर्टिफिकेट काढलेला, धनदांडगा, गब्बर पैसेवाला, मॅन मनी मसल पॉवरवाला, ज्याची आमदाराबरोबर खासदाराबरोबर उठबस आहे, तो तिकीट आणेल, तो निवडून जाईल. सांगली जिल्ह्यातला दिघंची जिल्हा परिषद गणातला तानाजी पाटील नावाच्या सावकाराचा पाटलाचा पोरगा ओबीसीच्या जागेवर निवडून आला. व नुसता निवडून आला नाही तर तो सांगलीच्या जिल्हा परिषदेमध्ये सभापती पदावर गेला. त्याच्या स्पर्धेमध्ये त्या दिघंची मधला कुठला ओबीसी टिकलो, कुठला भटका टिकलो नाही. तुम्ही ओबीसीच्या अनाथ माती कालवली नाही, ओबीसीचं आरक्षण नाही उद्ध्वस्त झालं. 58 ते 60 लाख लोक गेले तसं जगन्य पाटलांचं. अहो तेच बेकायदा आहे. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे 650 पानांचं. त्या 650 पानांच्या जजमेंटमध्ये सन्माननीय मेहरबान सर्वोच्च न्यायालय म्हणतं की मराठा समाज ही डॉमिनेटिंग कास्ट आहे, ही रूलर कास्ट आहे. शेकडो वर्षाचं लिटरेचर मराठा समाजाचं या गावगाड्यातला पाटील, वतनदार, देशमुख आणि राजनीतीच्या फ्रंटला काम करण्याचं लिटरेचर आहे. कुठलं पॅरामीटर लावायचं रे जरा घ्या तुला ओबीसी मधलं आरक्षण द्यायला? काय निकष लावायचा रे तुला? परभणीमध्ये हे बघा, लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर त्या बिचारानं आत्महत्या केली करू नये, त्याला मिसगाईड झाला या जराग्यासारख्या आंदोलनामुळे. लोककल्याणकारी राज्यामध्ये सोशल वेलफेअर, सोशल असिस्टन्स, लोककल्याणकारी योजना, अरे दिवाबत्तीपासून, शाळेपासून, राशन पासून ते वेगवेगळे रस्ते, वेगवेगळ्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, हे पब्लिक वेलफेअर आणि सोशल वेलफेअर आणि पब्लिक काय असिस्टन्स म्हणजे लोककल्याणकारी योजना शासन देते ना. पण आरक्षण नावाची योजना, परत एकदा माझ्या पत्रकार बांधवांनो ऐका, आरक्षण नावाची योजना ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, सामाजिक दुजाभाव झाला, जे सिव्हिलायझेशनच्या निर्णय प्रक्रियेच्या कोसो मैल दूर आहेत, त्यांचं प्रतिनिधित्व आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही. आरक्षण म्हणजे कोणतरी गरीब झालाय म्हणून त्याला निघून द्यायचं असं नाही. ही गोष्ट या देशातल्या न्यायालयांना सुद्धा अवगत असायला हवी. संविधानामध्ये 16(4) काय म्हणतं, 15(4) काय म्हणतं, कलम 24 काय म्हणतं. एकच सांगतो या सर्व न्यायमूर्तींना, आमच्या प्रियांबलमध्ये आम्ही म्हणतो वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, आम्ही लोककल्याणकारी भारतामधले आम्ही रूलर शासक. मी माझ्या अपिलिंग भाषेमध्ये सांगतोय, सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायचे, आर्थिक नव्हे. श्रीमंत झाला म्हणजे त्याच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव होत नाही, हे डोक्यातनं काढून टाका. शेकडो हजारो वर्षाची परंपरा एका बाजूला आहे आणि तुम्ही 70-80 वर्षामध्ये या लोकशाहीचं तुम्ही वाढपे म्हणून आम्ही तुम्हाला पुढे पाठवून दिलं. तुम्ही हा लोकशाहीचे
जे काही बेनिफिट्स आहेत तुम्ही पाहुण्या रावळ्यांना दिले आहेत. तुमच्या हातात वाढप्याचं पात्र आलं म्हणून पाहुण्या रावळ्यांना तोंड बघून कारखाने वाटले, सुतगिरण्या दिल्या, तिकीटं दिली, पक्ष काढले. काल पवारांचा पक्ष होता बघा, अजितदादा पवारांचा. त्याची बॉडी काढा ना, त्या बॉडीवर कोण आहेत बघा बरं. पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, रयत शिक्षण संस्था. काल परवा ते रोहित पवार नावाचं बांडगुळ, त्याला उत्तर विभागाचा रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष शरद पवारांनी केला. ज्या शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेची, रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊरावांना पाटील, त्या रयत शिक्षण संस्थेच्या बायलॉज मध्ये खाडाखोड करून हयात रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद शरद पवारांनी घेतलं. की ज्या बायलॉज मध्ये लिहिलं होतं की महाराष्ट्राचा जो जो मुख्यमंत्री असेल तो मुख्यमंत्री बाय डिफॉल्ट त्या रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असेल. त्याच रोहित पवारला काल परवा उत्तर विभागाचा अध्यक्ष केला. तर पुढची दिशा काय ओबीसी आंदोलनाची? ओबीसीला जाग करायचं, ओबीसीला दिशा द्यायची. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू या माणसांचे समतेचे विचार, लोकशाहीची बेसिक मूल्य, सिविक सेन्स. मी मगाशी म्हणलं तुम्हाला, काही लोक मला येड्यात काढतील, हाके म्हणजे प्रसिद्धीवर स्वार व्हायला लागलाय. काही नाही, कॉक्रोच जनता पार्टी, त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या म्हणजे 25 वर्षाच्या आतल्या लोकांना जेन जी म्हणलं जातं. 2000 सालानंतर 1999 नंतर जन्माला आलेली जी पिढी आहे, जी 25-26 वर्षाच्या वय आहे त्याचं, ज्याच्या हातामध्ये अँड्रॉइड आहे, जे टेक्निकली साऊंड आहे, त्यांना जेन झी म्हणलं जातं. त्या जेन झीला जर सिविक सेन्स आला आणि माझ्या लोकशाहीचं मूलभूत तत्व जर कळलं तर त्या कॉक्रोच जनता पार्टीचा लक्ष्मण हाके पहिला सदस्य असेल. फक्त या तरुणाईला सिविक सेन्स द्यायचा आहे. अरे एससीचं आरक्षण त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे आपण, एसटीचं आरक्षण त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे आपण, रिझर्वेशन पॉलिसी त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे आपण. 7 लाख करोड रुपयांपैकी ओबीसीच्या रिझर्वेशन पॉलिसी अंतर्गत येणाऱ्या धोरणांना 0.6% तुम्ही बजेट देताय. ही टर्माला म्हणतोय आमचं खाल्लं, आमचं खाल्लं, आमचं खाल्लं, तुझ्या बापाचं खाल्लं, आणि तुम्ही आमचं काय काय खाल्लं. तुमच्या बापाची जागीर आहे महाराष्ट्र म्हणजे आणि देश म्हणजे, इथली उपजाऊ जमीन म्हणजे, इथली हवा म्हणजे, इथली नैसर्गिक संसाधनं म्हणजे तुमच्या बापाची जागीर आहे. इथं सगळ्या जीवाला समान हक्क आहे. पाण्याचं धोरण असलं तर तिथं समतेचं धोरण आहे. आता कशी क्रांती करावी, कसा उठाव करावा, हे निवडून गेलेले सगळेच काय वाईट आहेत असं नाही म्हणणार, काही चांगले पण असतील बरं का, नाहीतर परत माझ्यावर महाअभियोग येईल, मला विधानसभेसमोर बोलवतील, हे काय बराळते आपल्याबद्दल, आम्हाला निवडून दिलंय. ते बघा ते लाड काय, ते काय डोक्यात आलं माझ्या, मला काही कळत नाही. ते काय म्हटलं माहिती आहे का, लक्ष्मण हाके कुठला लोकप्रतिनिधी नाही, मी त्याला ओळखत नाही. दादा खरे, लक्ष्मण हाके लोकप्रतिनिधी नाही, पण मनोज जरांगे कुठला लोकप्रतिनिधी आहे की ज्याच्याकडे तू धावत पळत लुबू तिथून जातो. मनोज जरांगे प्रतिनिधी आहे. अरे बोलताना तरी जरा सेन्स ठेवून काय बोलतोय आपण, जरा तरी भान ठेवत जावं ना. का मीडिया आला, एखाद्या चॅनलनं आपल्या ऑफिसमध्ये बोलवून तुमची मुलाखत घ्यायला बोलवलंय, म्हणून लक्ष्मण हाके कुठला लोकप्रतिनिधी मी काय त्याला ओळखत नाही. मनोज जरांगे कुठल्या सभागृहाचा लोकप्रतिनिधी आहे तेवढं मला लाडने सांगावं. मनोज जरांगे उपोषणाला बसणार ज्यावेळेस उपोषणाला बसतील नाही, अजिबात नाही करणार. त्यानं उपोषण, अरे उपोषण नावाचं हत्यार बदनाम करून टाकलं. लोकशाहीमधलं सर्वश्रेष्ठ वेपन, जनतेच्या प्रश्नावरती सर्वात शेवटचं वेपन आहे लोकशाहीचं. जनतेचे प्रश्न सोडवायचे व्यापक प्रमाणात. मी मगाशी सांगितलं तुम्हाला कुणी केली उपोषण, ती माणसं काय होती, त्यांचं अवलोकन काय होतं, आणि याचं काय अवलोकन बघून घेतो. वडीगोदरीला गेल्या वेळेस तुम्ही केलं होतं ना, तिथं जरांगे अंतरवली सराटीत बसले, तुम्ही वडीगोदरीत बसला होता, तर त्याने अंतरवली सराटीत आता पुन्हा बसणार तर तुम्ही त्यांनी दर महिन्याला उपोषणाला बसलो, पण ओबीसीच्या अनात माती करू नये. सर, आरक्षणाची लढाई लढताय आपण. वर्गीकरण मी खूप जबाबदारीने बोलतोय. मी एका न्यायिक आयोगावरही काम केलंय, मला त्या गोष्टीतली जबाबदारी आहे, जबाबदारीचं भान आहे. हे बघा, देणाऱ्याची दानच ज्यावेळी व्यवस्थित असते ना, भावाभावामध्ये भांडणं का लागले, त्याच्यावेळी गेलंच नाही काय अजून. सगळ्यांनाच वन टाइम सम प्रमाणात मिळेल असं नाहीये. त्याच्या सामाजिक परिस्थितीप्रमाणे, त्याच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाला समन्यायी प्रमाणात वाटप झालेलं नाही, हे मान्य आहे आम्हाला. बरं, वर्गीकरण करायचं कसं करायचं? माझ्या माहितीप्रमाणे 50 ते 60 जाती एससी मध्ये, 59 जाती. मग कुणाला किती टक्के द्यायचं?
बरं दिलं, कुणाला कुठल्या गटामध्ये टाकायचं काय माहिती आहे? कुठला इम्पेरिकल डेटा आहे गव्हर्नमेंटकडे? बायफ्रिगेशन केलं? आमच्या चर्मकार बांधवांना किती द्यायचं, आमच्या ढोर बांधवांना किती द्यायचं, आमच्या नवबौद्ध किंवा तत्कालीन महार बांधवांना किती द्यायचं, मातंग बांधवाला किती द्यायचं, होलार बांधवाला किती द्यायचं, काय आहे अनालिसिस? एससी प्रवर्गात येणाऱ्या 59 जातींचा हा आक्रोश आहे, पण भावाभावात भांडण लावून निवडणुकीचं गणित, व्याकरण याच्याही पलीकडे जाऊन मला खूप गोष्टींची कल्पना आहे, पण या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देण्याची विनंती किंवा जबाबदारी मी माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवतो. उपवर्गीकरणाच्या बाबतीत आरक्षण संपवण्याचं नाव असं वाटतंय का उपवर्गीकरण? भांडणं तुमच्यात लावल्यावर तुमची चळवळ कमजोर होणार आहे ना. मातंग आणि नवबौद्ध जर एकमेकात भांडायला लागले तुम्ही कमजोर होताय ना. बाबासाहेबांची रिपब्लिकन जनता जर एकमेकात भांडत बसली, कारण लोकशाहीच्या संरक्षणासाठी आमची आंबेडकरी जनताच रस्त्यावर उतरली, मग ही चळवळ कशी नेस्तनाबूत करायची, त्यांच्या डिवायडेशन कसं करायचं हे धोरण आहे याच्यामध्ये. ज्याला दानता ज्याची द्यायची, ज्याला बजेट द्यायचं आहे. अरे आजही सामाजिक न्याय विभागाचे पैसे वेगवेगळ्या खात्यांना डायल्यूट केले जातात ना. वंदनीय अजितदादा पवार यात माहीर होते. शिरसाटांची आदळ आपट तुम्ही बघितली, पण हे काय यांचं राजकारणामध्ये काय गुंतलंय, कुठं गुंतलंय? अरे एकदा जनतेसाठी काम करा ना. अरे द्या राजीनामे त्या मंत्रिपदाचे, सर्वसामान्य माणसं गळ्यात ताईत बांधून तुम्हाला घेतील. संघर्ष आम्ही करणार आहोत. कुणाला राजकारण करायचे त्यांना करू द्या, ओबीसीचे असू देत किंवा आमच्या SC ST मधले नेते असू, तुम्ही राजकारण करा साल्या हो. आम्ही संघर्षाची भूमिका घेणार, आम्ही संवैधानिक तत्वासाठी भांडणार. मी कार्यकर्ता आहे, मी कुठेही दावा केला नाही, मी तज्ञ आहे, मी खूप मोठा माणूस आहे. पण आम्हाला जेवढं समजलं, उमजलं, आम्हाला जेवढं सामाजिक भान आलं ते आमच्या सर्वसामान्य माणसांपर्यंत आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार. लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.